दोन्ही शाहीरचे गणा गवळणीची राऊंड झाले आणि खऱ्या दुय्यमले सुरुवात झाली का? एक प्रश्न मी विचारला, एक शाहीर साहेबाने विचारला. प्रश्न म्हणजे असा की गणेश भगवंताला पहिला मान कोण्या कारणाने दिला? असं काय होतं त्याच्यापाशी त्यांनाच मान का? बालभाऊ मी सांगितलं, शाहीर साहेब काय म्हणतात, नाही विठ्ठल भाऊ तसं नाही. ठीक आहे, मग कसं होई का? तसं मी चांगलं असं तर नाही, पण कसं व्हायचं तुला तरी सांगलं का? मी प्रश्न विचारला बांधवानो की एक ऋषी, त्या एका ऋषीचं एक आश्रम होतं अरण्यात. तिथे एक राजा गेला शिकारीला, शिकारीला सापडले का गाईवर वार केला, कायचा बंदूकचा. काय म्हणतात? अर्जुन. आता अर्जुनाच्या हाती बांधवानं बंदूक पाहिली होती का जी तुम्ही? खरं सांगा माई बापू, का त्याच्यापाशी शस्त्र होत? तलवार असेल, त्रिशूळ असेल, पण बंदूक पाहिली का ग ज्ञानेश्वर? कुठं न्याय नेवा होता? मी गाई सांगल्या 5, शाहीर साहेब सांगतात गाई 2, आणि राजा कोणता सांगितला? परशुराम. आता त्या परशुरामाच्या घरी गाई होत्या का 5? शाहीर साहेब वाघमारेजी काऊन बेभान झाले का? भांड नाही राहिलं. कलगीचे भाष्यशाही मोरेश्वर बाबाजीचे लाडके चेल्या आणि असं उत्तर देता माझे बांधव म्हणून का? नाही विठ्ठल दादा तुम्ही सांगलं हे बरोबर नाही, तर कसं हो तुम्ही तरी सांगून देते. आणि गायी कोणत्या? एक अहिल्या आणि सावित्री. अगा अहिल्या तर ते गौतम ऋषीची पत्नी होय. तिला काय करते? आणि इंद्रचंद्र राजानं ऋषी सांगता. वा माया दोस्ता, शाबाश, मानेंगे यार तेरी शायरी को. आणि याच्यावर काय म्हणतात? लम्मा चीत. दुसऱ्या राऊंड मध्ये पाहू आता. आणि आणखी शेर म्हणला, मेरे सवाल का जवाब नहीं, मुझे कोई गम नहीं. यही शेर हमारा है, चाहे नालेश्वर पलटी नको देऊ. हाँ, ये शेर हमारा है. मेरे सवाल का जवाब नहीं दिया, मुझे कोई गम नहीं. मैं सलाम करता हूँ नालेश्वर की तेरे बातों में कोई दम नहीं. आणि त्यालाच पलटी. सर्व माझ्या प्रिय बांधवाला हात जोडून विनंती आहे भाऊ, पहिल्या राऊंडची कशी शिर म्हणा लागते शाहीर साहेब, विचार करा. कारण तुमची वस्ताद माझे वस्ताद आतावरी भांडत आहे असे का? उचलली जीव लावली टाळवली अशी शायरी होईल का? सर्व माझ्या प्रिय बांधवाला हात जोडून विनंती आहे भाऊ, आणि जवळ येऊन बसा शिव भिनो खराऊ. दोन्ही शाहिरांचा आज पाहणी पाऊल घेऊ, आणि गंमत तुटल्यास
शेरशायरी कायले म्हणतात हो, एकदम लंबाची पहिल्या श्रावण मध्ये ते भारी हिंड पाहू आता कोण कोणाले पाडते चित. गाणं म्हणलं खूप नवीन नवीन तर्ज निघली नवीन आता. एकदम नवीन तर्ज म्हणली शेर साहेबांना. अब है लड़ाई ज्ञान की अनज्ञानी तुम्हारे साथ में. यूट्यूब वर हायच नाहीये का नाही, आता टाक जा, आता टाक जा, नवीन नवीन निघले. अरे मुरली बजी ये शाम की, अरे राधा दीवानी हो गई. मुरली बजी जब शाम की, अब ये दीवानी हो गई. सुहाना है, आज का सामना बड़ा या सुहाना है. हमारी प्रोग्राम का हर कोई या दीवाना है, मगर दीवाना बना के काम नहीं चलेगा शहनानेश्वर. जो ये पब्लिक को चाहिए वो मिलना चाहिए, और प्रोग्राम करो ऐसा लोग गीत भी मिलना चाहिए. जे यूट्यूब पर नसन थे मन तार लोग खुश हुई, समजला दोस्ता. पर शेर साहेबाचं म्हणणं आहे का माया मांग मांग या लागून. ठीक आहे बाबा, याच लागत. रोशन भाऊ डेकोरेशन वाले जिथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर पेंडॉल मध्ये येण्याची कृपा करावी. अरे होश में आना जरा जोश में गा. हो मांग मांग याच लागत. अरे होश में आना जरा जोश में गा, अरे तालों से मेरे ताल मिला. होश में आना जरा जोश में गा, तालों से मेरे ताल मिला. शेर साहेब म्हणून शेर शाहिरी ज्ञानाची तत्वाची झाली पाहिजे. पहिल्या श्रावण मध्ये काय शेर म्हणता हो शेर साहेब, नाही. ऐका, तारगा नवीन आहे, नवीन भोजपुरी नवीन. आता मी तो घ्यायची, तुम्हाला द्यायची आहे. हा, अरे आज बताती गोरी तेरी कितनी है उम्र. नवीन है. अरे आज बताती गोरी तेरी कितनी है उम्र.
अरे चमके जवानी तेरी बदला दे गोरी तेरी कितने है उम्र चमके जवानी नाच आज बतला दे गोरी कितने है उम्र आज बतला दे गोरी कितनी है उम्र चमके जवानी ये नाच कमर चमके जवानी ये नाच हाँ अरे कान खोल के सुन ले मेरी शायरी के बोल पहिल्यात पहिली लंबाची पाडी असं का प्रश्न विचारला ते तर कायच्या काही दिलं लावून ठोकणारी नाही का आणि इकडे हे अरे कान खोल के सुन ले मेरी शायरी के बोल अरे कान खोल के सुन ले मेरी शायरी के बोल अरे आज तेरा फुट जाएगा कान खोल के सुन ले मेरी शायरी के बोल आज तेरा फुट जाएगा कान खोल के सुन ले मेरी शायरी के बोल कान खोल के सुन ले मेरी शायरी के बोल आज तेरा खुल जाएगा ईमान का ढोल आज तेरा खुल जाएगा ईमान का शेर साहेब मी म्हणत नव्हतो पण लंबा चीत पाडील अभिमान कशाला करता गर्व कशाला करता शेर साहेब गर्व अभिमान कसं करायला लागते कवा करायला लागते अगला शेर जरी बोलला चल ठीक आहे वाटलं असेल शेर साहेब आले का जवानीचा खून गरम आहे पाहू सांगा आज दोनों शाही लोग का सामना बड़ा तगड़ा है जो मामूली ने दोष कलंगी तुड़ी का सगड़ा आज किसी का कहना है कि प्रोग्राम को मजा आना चाहिए बराबर की जोड़ पैसी वैसी शायरी भी गाना चाहिए पाहुणा रांग रंगात रांग मिळवून शाहीर साहेब आम्ही विठ्ठल शाहीर यार सुन शास्त्राचा गाणं आहे आणि काका शब्द आहे आणखी एक राजाचा प्रश्न शेर साहेबांनी विचारला मी सांगणार आहे ज्यावेळेस आम्हा पहिल्या वेळेस धापेवाड्याले कार्यक्रम झाला हाच प्रश्न टाकला शाहीर साहेबांना हाच प्रश्न टाकला पहिला मान कसा भेटला गणेश भगवंताला सांगा का म्हटलं होतं मी काय म्हटलं होतं म्हटलं शाहीर साहेब ज्यावेळेस पार्वतीनं म्हणाचा
गणेश भगवंताला मळाचा केला आणि रस्त्यावर ठेवला दरवाजावर. अगो बाई गणेश शंकरजी आले, जेवत झालं, त्याचं शिर काटलं असं आणि ते शिर गजासुराचं शिर आणलं आणि ते ढिकवलं. त्यावेळेस पार्वतीला लागला का हे शिर लावा, जरूर लावा. माय पण शंकरजीने विचार केला आणि ब्रह्मा विष्णू महेश सगळे जण आले आणि ते लावलं. म्हणून हट्ट धरला कोणा पार्वतीनं, नाही माझ्या मुलाचा अपमान केला, मान झाला पाहिजे म्हणून पहिली पूजा त्याला दिली. नाही विठ्ठल हो हेही नव्हे. आणि आता हे चांगलं हेही नव्हे. आता सांगजो बरं का होतं असं त्याच्यापाशी. तर मी का सांगितलं का नेहमी होता, बुद्धिमान होता, अनुभवी होता, की ज्यावेळेस हा मोरावर गेला कार्तिक शामी आणि मी उंदरावर कवा जाईल ना कवा येईल म्हणून हा लपून राहिला, त्याला जाऊ दिलं रपकन आला आणि 5 वेळे आई बापाला मारून घेतले. म्हणून पहिला पूजेचा मान दिला कोणाला, गणेश भगवंताला. नाही हे नव्हे. सांगा बरं आता काही नाही ऐका. दुनिया में आज भी तत्व ही लहरा है. दुनिया में आज ही तत्व ही लहरा है. कौन इसे जानता क्या ही पैरा है. अरे मैं सवाल डालता शायर तू आज भी खोल. मैं सवाल डालता तुझ पे सही मेरा खोल. अरे आज तेरा फुट जाएगा अपमान का ढोल. कान खोल के सुन मेरी शायरी के बोल. आज तेरा फुट जाएगा अपमान का ढोल. म्हणून विचार करूनच म्हणलं पाहिजे. तुम्हाला माहित आहे शेर साहेब, हम भी कौन चीज है हमको ही मालूम है यार, तुम कौन चीज है. काही पहिली वेळ नाही आहे. एक प्रश्न विचारला, राजा आणि प्रधान, राजा आणि प्रधान हे दोघं शिकारीला गेले. शिकारला भेटले, थकून गेले आणि एका झाडाखाली बसले. राजानी प्रधान, राजाला झोप लागून गेली.
प्रधानानं काय केलं, त्याची शिर कापली, असंच ना, त्याची शिर कापली आणि ते शिर त्या राणी पाशी नेली दाबाले. कारण का, राजा कोणता, प्रधान कोणता, आणि त्या शिराचं झालं का. पण ऐकून घे या शाहीर साहेब, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे खरं आहे हा, आणि खोटं असेल तर तुम्ही सांगा. राजाचं नाव आहे विष्णूजीत, राजाचं नाव लिहून ठेवा, विष्णूजीत. आणि प्रधानाचं नाव आहे शिवम, आणि त्या राणीचं नाव आहे पद्मावती. जिजाबाशी काय नेऊन दिलं, पर ते शिर आणखी वापस आणलं पद्मावती पासून आणि जुळवलं संजीवनीनं. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि त्या संजीवनीचं नाव आहे विष्णू कल्याणी. अच्छा, त्या संजीवनीचं नाव ऐका. आता मी काय विचारतो, सांगा. आज दोनों की जोड़ फंसी है, क्या बात है? आज दोनों शायरों की जोड़ी फंसी है. ओहो, मेरे प्रोग्राम चाहने वाले की बड़ी खुशी है. क्या बात है? फंसी म्हणलं तर खुशी नसते नाही. बघा, दोनों में से एक को कोई आना पड़ेगा यार, दोनों में से एक को आना पड़ेगा, नहीं तो इसे झूठे बोलेंगे तो वो नहीं तो उठा के दफ्तर ऐसे भागना ही पड़ेगा यार. समझ गए, अभिमान होगा करा. गुमान मत कर शाहिर, गुमान ढलने वाला है, ये सोने जैसा तन तेरा एक दिन मट्ठी में मिलने वाला है. कौन तेरा दुनिया में जो और बेटी, क्या बात है? वक्त पर नहीं मिलेगी तेरी कमाई हुई रोटी. अरे वाह, सगळं झगझग राहते ज्ञानेश्वरजी. सही बात है. कासाठी घमंड अभिमान करता. ऐका, सांगा. पण तुम्ही चांगलं असतं तर मी विचारतो तुम्हाला. हा? एक ऋषी, एक शिष्य, होय. एक मालक, एक नौकर, बरोबर आहे का. पण त्या ऋषीला काय केलं, आपल्या शिष्याचं शिर कापलं आणि एका अग्नीत टाकलं. अग्नीत टाकलं, ते राग झालं, तरी पण जिवंत करून ते जुळलं. तो ऋषी कोण आणि तो शिष्य कोण हे तुम्हाला सांगायचं आहे. आता तरी पाहिजे. कौन है वो ऋषि, शिष्य की पहचान कर. कौन है वो ऋषि, शिष्य की पहचान कर. काटिया शीश का सर वो काट कर. कर दिया सिर वो अग्नि पे डाल कर. कर दिया शिर वो अग्नि में डालकर. का कारण होतं, अच्छा. पण पुढे राग झाल्यावर बी हा?
ते शिर जिवंत झालं ना जुळलं त्या शिष्याले. अगो बाई. तो शिष्य कोण आणि तो ऋषी कोण हे कोण आहे तुम्हाला सांगायचं आहे. सांग मग. अरे कान खोल के सुन ले मेरी शायरी के बोल. अरे कान खोल के सुन ले मेरी शायरी के बोल. अरे आज तेरा फुट जाएगा अभिमान का ढोल. कान खोल के सुन ले मेरी शायरी के बोल. आज तेरा फुट जाएगा अभिमान का ढोल. कान खोल के सुन ले मेरी शायरी के बोल. कान खोल के सुन ले मेरी शायरी के बोल. आज तेरा फुट जाएगा अभिमान का ढोल. आज तेरा फुट जाएगा अभिमान का ढोल. कान खोल के सुन ले मेरी शायरी के बोल. अच्छा. आज तेरा फुट जाएगा अभिमान का ढोल. सही बात है. शेर साहेब मला हाँ. मित्र शेर गर्वाच्या गोष्टी करते हैं. शेर तुमने नहीं गाता था, हम गाता था नहीं गाना है. अच्छा. ये गाना कब गाता था हाँ. मगर आपने जैसा कहा इसलिए गाया. सुन. सुना मग. तुझे तोड़ना है यार. डाल मेरा. तूने ही कहा कि मेरे पीछे पीछे आने को ना. मैं तो आऊंगा मगर मेरे ही पीछे तेरे को आने को ना. ला 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 ला. गुरु और शिष्य का नाम बता दे सही. शास्त्रों की बात है ये अनुभव नहीं. शास्त्रों की बात है ये अनुभव नहीं. अरे कवि बुद्ध कहता है तू सवाल मेरा तोड़. अरे कवि बुद्ध कहता ये सवाल मेरा तोड़. अरे आज तेरा फुट जाएगा अभिमान का ढोल. कान खोल के सुन ले मेरी शायरी के बोल. आज तेरा फुट जाएगा अभिमान का ढोल. कान खोल के सुन ले मेरी शायरी के बोल.
मान का ढोल